बरं ठीक आहे, चांगलं आहे. तुमचे नाव संदीप आणि तुमचं शिक्षण आहे समजा 12वी पास. 12वी पास. चांगलं चांगलं, 12वी पास. त्याच्या समोर काहीच नाही शिकले का मग? नाही नाही, त्याच्या समोर काहीच नाही शिकलो, बस 12वी पास झालो. सगळे येते मला 12वी पास असताना बी. लिहिता वाचता साईन मारता इंग्लिश सरच येते. जास्तच बोलते. हा ठीक आहे ठीक आहे, चांगलं आहे. मग लग्नानंतर इथंच राहायचं का आपल्या गावी जावाच्या? तसा विचार सांगा तुम्ही. मग आम्ही समोरच्या व्यक्तीला सांगायला बरं होते का ह्या गावच्या पोरगाव आहे आणि ह्या गावलेच राहणार आहे लग्न झाल्यानंतर. नाही तर आपण सांगू इथंच राहणार आहे आणि तुम्ही बायको घेऊन तिकडे गावी जाणार, तर मग समोर चालून मग प्रॉब्लेम निर्माण होते. मग त्याच्यापेक्षा आताच आपण काय क्लिअर आहे ते क्लिअर बोलून टाकायच्या आणि बस समोर चालून काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. इथंच बस इथंच राहायचा विचार आहे आता. आता काही गावी जावाचा विचार नाही आहे, आता इथंच राहायचा विचार आहे बा, असा विचार आहे मग. असं लग्न झाल्यावर इथंच म्हणजे पार्वतीबाईच्याच घरी राहणार आहे का अलग खोली करून राहणार आहे तुम्ही लग्न झाल्यानंतर? ते तर मग समोरची गोष्ट व्हायचा जाबाई बापू. आता त्याले पटन तर राहतील मा म्हणजे, नाही पटलं तर मग ते अलग करतील. हो जवाई बापू तसंच. पटलं तर पटन, काय पटलं तर काय. माझी बहीण काही खूप सणान नाही आहे, झगडेलू नाही आहे, पटतेच. मी काही दिवस मा बहिणीपाशीच राहीन आणि मग समोरचं पाहू, मग समोरचं मग पण राहू तर ह्याच गावात राहीन मी. आई बाबाचं कसं करा मग? आई बाबाला तिकडेच राहू देवायचं काय का लग्न झाल्यानंतर आई बाबाला घेऊन येवाच्या? आई बाबा त्याच्यानं होते तोपर्यंत ते करतील तिकडेच. आणि जर ज्या दिवशी त्याच्यानं नाही झालं त्या दिवशी मग मला करणं आहेच. मी एकुलता एक पोरगा, आम्ही दोघच बहीण भाऊ आहे. मग माय बाबाचं मी नाही करन तर कोण करन? कोणत्याही सुनीले कोणालाही सासू सासऱ्याचं तर करणं आलंच. मग मग त्याच्यासाठी आपण नाकारता येणार नाही का सासू सासऱ्याचं मी करणार नाही बा, असं नाही चालणार. सासू सासऱ्या तर समोर चालून करावंच लागन. आता होते तोपर्यंत ते करतेत, मग समोर चालून त्याच्या हाताने बिलकुल होणार नाही, तेव्हा तर करावंच लागन. मी करन, माझी बायकोही करन, आला टाइम तर माझी बहीण बी करन. चांगलं चांगलं विचार, चांगले आवडले विचार. मी माझ्या मायबापाच्या संगच राहतो. मी आमच्याही तसंच आहे. एक बहीण आहे एक भाऊ, आम्ही दोघं बहीण भाऊ आहे. मी माय बायको मनीषा, आम्ही चांगलं राहतो, चांगलं करतो. आमचे आई बाबा बी चांगले आहे. आम्ही आमच्या आई बाबाच्या जवळच राहतो. आमच्या आई बाबाला आम्ही काही सोडणार नाही. आमचे आई बाबा बी तसेच आहे. जशी पार्वतीबाई तशी माझी आई. झगडे नाही, भांडण नाही, खूप समजूतदार, सगळ्या गोष्टी समजून घेते. काही प्रश्न निर्माण होणार नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही याची मी गॅरंटी देतो. जवाई साहेब तुम्हाला. तेच म्हटलं. चला ठीक आहे. मग तुमची उमर काय असली पाहिजे? उमर आणि आता सध्याच्या काळात काय करता तुम्ही? माझी उमर 32 वर्ष. आता मी फोटो स्टुडिओमध्ये काम करतो. 15,000 रुपये पगार भेटते, याच्यावर तर काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे, चालन. काही व्यसन तुम्हाला? खरं खरं सांगा, जे खरं आहे ते सांगा. खोटं नाटक बिलकुल सांगू नका, समोर चालून प्रॉब्लेम होते. हे मी पहिलेच बोललो तुमच्याशी, म्हणून खरं सांगा. काही व्यसन असन तर आहे म्हणा, नसन तर नाही म्हणा. नाही नाही जवाई बापू, मला तो बिलकुल व्यसन नाही. मी काहीच खात नाही, पहिलेपासूनच मी काही खाल्लो नाही, पहिलेपासूनच नाही. बिलकुल बाटलंच नाही माझ्या अंग, बिलकुल नाही. दारू तर बिलकुल मी घोटे घेऊन पाहिलो नाही दारूचा. नाही नाही बिलकुल नाही. व्यसन आपल्याला आहेच नाही, खोटं बोलण्याचं कामच नाही. हो खातच नाही तो, त्याला जमलंच नाही ना पहिलेपासूनच. नाही त्यानं घोट नाही घेतला तर त्यानं कधीच नाही. त्यानं सुपारी खाल्ली ना तर त्याच्या गळ्यात अटकते. हा एवढं तर खाय. हो का, खूप छान आहे ना, असंच तर पाहिजे. हा नाहीतर काय करता, शरीर खराब होते ना पूर्ण. हा जे खायचं आहे ते पोटाला खा, फळ भाज्या. हो मनीषा, तो पोटाले खाते, घरी घेऊन येते. डझन डझन केळं आणते. आता टरबूज 2-3 वेळा घेऊन आला. आणि ते तसं खात नाही, तो घरी घेऊन येते. एकटा कधीच खाणार नाही परिवारले सोडून. तर ठीक आहे मग, चला पटलं मला. आणि माझीच मैत्रीण आहे, नाव राधिका आहे. छान मुलगी आहे, चांगली आहे, एकदम मा पाहिणीचीच आहे. एकदम चांगल्यानं जेवढून ओळखतो मी तिले. असं पण तुमच्यापेक्षा थोडीशी जास्तच शिकली, म्हणजे BA कम्प्लीट आहे. मायबाप आहे, बहीण भाऊ कोणी नाही, एकटीच पोरगी आहे. तर करतो मग मी गोष्ट तिच्या आई वडिलांसोबत गोष्ट करतो, आणि ते काय म्हणते हो नाही तसं मग मी तुम्हाला कळवतो. चालन ना? चालन, एकदम चालन. आरामानं तुम्ही भेट घ्या, आरामानं कळवा, काही एवढी घाई नाही आपल्याला. बरं चला ठीक आहे, चालतो मग. आता जातो सासू सासऱ्याच्या घरी. जेवण करून जा ना जवाई बापू, स्वयंपाक झालेला आहे. जेवण करून जा, वाढतो आता वाढतो आता. नाही बाई, चालेल जेवण नाही करत अजून. सासू सासऱ्याच्या घरी जेवायचे जाव. सासू सासरे माझी वाट पाहत असतील, आले नाही म्हणून जेवाई. आता जेवण घेऊन राहू द्या, चहा नाश्ता केलं ना खूप झालं. आता चालतो घरी, गावाला जेवायचं आहे, राहायचं नाही आहे. नाही स्वयंपाक झालेला आहे, स्वयंपाक केला आहे मी. नाही जेवण करून मी वाढतो आता ताटा. बसा संदीप, जवाई बापूला घेऊन बस रे, मी वाढतो ताटा. बस मनीषा तू बी.
नाही ना, खरंच जेवायचं नको ठेवा. आम्ही घरून जेवण करून निघालो आणि मग आईने पण जेवण बनवलं असं. मग इथं का किती किती जेवायचं. तुम्ही राहू द्या ना, जेवणचं राहू द्या. काय त्रास घेता तुम्ही? मला आईने सांगितलं ना, अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्रास घेतला. राहू द्या, चालन. कायचा त्रास हो त्याच्यासाठी? काही त्रास गिरास नाही झाला. मला केला मी असाही पापुरा. आता फक्त तुम्हाला वाढूनच देवाचा आहे. वाढतो जेवा. जवळ बापू चला या बसू, चला जेवून घ्या. हो चाल बा मनीषा, बस हात धुई बस. वाढतो मी. त्रिशाली जेवायला दे ना. पाय बरं कशी बसली उगी मुगी. कुठे बाहेर गेली म्हणजे ती तशीच बसते उगी मुगी, काही मस्ती नाही करत काही. बरं ठीक आहे, वाढा मग. मस्त आराम करून राहिली तू तर. काहून स्वयंपाक नाही करायला लागत काय? आले ना जवळ, आले ना तिथं आहे ना पार्वतीच्या घरी. हो माहित आहे मला दिसले आले तर. लय वेळचे आले, झाला घंटा दीड घंटा. मग तू कशी आरामानं बसली आहे? तू नाही करत काय स्वयंपाक? आणाले तर लावली, हे आण जा हे आण जा. आता बसली शांत. हो याच्यासाठी शांत बसली मी. पार्वतीनं बी तर केला स्वयंपाक. मला माहित झालं ना तिचा भाऊ गेला होता सामान सुमान आणाले तर. असं काय? मग काय झालं? तिनं केलं तर तू कर ना. तू मग उपाशी पाठवशील का जवळ आले? तिनं जेवायला लावलं असन ना आता. तिच्या घरी जेवत असन तर मग तिथं पोटभर जेवती. मग आपल्या घरी काय जेवण? स्वयंपाक पुरा वाया जाईन. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे आता. हे मोठा भयंकर उन्हाळा तपून राहिला. शिडं खाता येणार नाही रात्री. मग तुम्ही म्हणाल का आता करून ठेवून मग रात्रीनं खाऊ नाही जमणार. तर म्हणून मी केलाच नाही स्वयंपाक. आता येतील जवळ आणि काय मी तालतूल पाहतो मग. आणि मग मनीषानं मी दोघी जणी बनवून घेतो स्वयंपाक. जर थांबतीन तर. आणि जातो म्हणून तर मग राहू देईन. मग वाया जाईन ना मग स्वयंपाक. तसे घोड्यावर येते, घोड्यावर पयाला पाहिजेत जवळ. बरं ठीक आहे ना. मग बरं झालं नाही बनवली तर. आता मग पार्वतीच्या इथे जेवतील संध्याकाळी आपल्या घरी. तर जवायला थांबवा लागन. मग आज जाऊ नाही द्यावा लागन. तर रातच्या स्वयंपाक आपल्या घरी मग पाहुणचार. हो तसं कर जा. मग जाऊ नको द्यायचा. मग रातचा करतो मग मी मस्त पाहुणचार. आता जवाई ऐकते का नाही ऐकत? तसं ऐकत नाही बापा जवाई. जातो तर जातोच म्हणून. जास्त जबरदस्ती नको कर जा. 2-3 वेळा म्हण जा. मी म्हणून 2-3 वेळा. थांबले तर थांबले, नाही तर मग चहा बनवून घेईन. नाही तर सरबत. हो तसं करू. किती सगळं बनवलं तुम्ही. कशाला एवढा त्रास करून घेतला एवढ्या उन्हामध्ये? काय त्रास बा मनीषा. जेवा जवाई बापू. जेव संदीप. जेवा भाऊजी. जेवा मस्त. पोट भरून जेवा मस्त. मग जेवा तुझ्या लक्षातच आहे का बाई? तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा आपण नवीन होतो बाई. आणि सगळ्याच्या घरी जेवण होतं, त्याच्यामुळे तसं झालं होतं. आता नाही होत तसं. आजही तर आहे ना मग जवाई बापू. आता मा घरून जेवून गेले का तुमच्या सासूच्या घरी जेवाच लागन तुम्हाला. तुमच्या सासूबाईने स्वयंपाक करून ठेवला असन, तिथे तुम्हाला जेवण आहेच. अरे बा नाही आता एवढं जेवलं तुम्हीच लय वाढून दिलं बाई. आता एवढं तर जेवणही नाही होत, पण तरी जबरदस्ती एवढं जेवा लागन. एवढं जेवलं का सासूबाईच्या घरी मनीषा पाहिजे आईला सांगून देजो जेवत नाही म्हणून. पाहू ना जेवा तर काही. इथं तर जेवा. काय पाहूच म्हणता? किती जेवता? राक्षसी होय का? काही नाही, जेवा. बरं संदीप भाऊ. हो जवाई बापू बोला ना. म्हणतो आपली दारूपेक्षा बियरच चांगली लागते नाही का? जवाई बापू कसे बोलता तुम्ही? मला का बियर कशी लागते ते मला माहित नाही ना. दारू कशी लागते ते मला माहित नाही. मला काय म्हणता तुम्ही घेत असता काय? हो मी घेऊन पाहिलो होतो 1-2 वेळा. दारू बी घेऊन पाहिलो होतो आपल्या अशा दोस्त मित्र सोबतच. आणि 1-2 वेळा बियर बी घेऊन पाहिलो होतो. आपल्याला बियरच पसंत आली. दारू नाही चांगली लागत, बियर चांगली लागते. अंगातही नाही येत जास्त. हो का? चांगलं आहे बा. मी नाही घेतली बा कधी. मी घेणारही नाही कधी. आता या आपल्या यवतमाळले कधी आपण घेऊ सोबतच. नाही जवळ बापू नाही. मला ते गोष्टच नाही कर्ज माझ्याजवळ. मी नाही घेणार बा. आजपर्यंत नाही घेतलो ना. आता कायले घेऊ आता? नाही घेणार. बरं अर्जुनजी जेवा लवकर. हो जेवतो. तू जेव घे. चाल लवकर. मग तू आई बाबाच्या घरी जेवा लागत. मग निघायच्या या. हो ठीक आहे ना. माय गॉड. इंदिरा तू माझ्या घरी. माय गॉड. मला विश्वासच बसत नाही ना. ब्रेंडा असा कसा तुला विश्वास नाही बसत? मी तुझ्या घरी आली, काम आहे मला म्हणून आली बापा. आता बसायला नाही लावशील काय? उभ्याच ठेवशील काय? विश्वास नाही बसत म्हणून. बस ग इंदिरा बस. तू माझ्या घरी पहिल्यांदा आलीस ग इंदिरा. तू माझ्या घरी पहिल्यांदा आलीस. बस तू. मी पाणी आणते तुझ्यासाठी. नाही पाणी घेणे नको आणू. मी माझ्या ठेल्याहूनच आली. पाणी घेणे पिऊन ना. पण नको आणू. तू बस मला सांगा. काम आहे म्हणे. कामानिमित्त बोलायचं आहे थोडंसं. ओके ठीक आहे बस. बरं बोल ग इंदिरा. काय बोलायचं होतं तुला? तर हे पाब्रेंदा मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ते बोलणं आपल्या तिकडे बाहेर जमत नव्हतं म्हणून मी तुझ्या घरी झाली डायरेक्ट. मला माहित होतं तू ह्या टायमाले घरी जायशील म्हणून. हो का? बोल मग. तर हे बाय आपल्या महागावची
हे मुन्नी आहे, मुन्नी तिची पोरगी आहे कल्याणी. मुन्नी आणि तिची मुलगी कल्याणी. ती कल्याणी का? ती माझ्या 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 भाषाला तिने फसवलं होतं आणि मग आम्ही माझ्या भाषानं आणि मी ऋतिक माझा भाषा आणि मी मग पोलीस घेऊन आलो होतो तिच्या घरी. ती का? मी खूप बोलले होते तेव्हा तिला. हो तेच कल्याणी. ओ हो बरं, काय झालं मग तिला? काही नाही झालं. आता तिचं 3 वर्षाचं शिक्षण पुरं झालं. आता हे 1 महिनाच बाकी आहे आता म्हणते. तर तिचं नर्सिंगचं कोर्स पुरं होऊन जाते. तर तिची माय मुन्नी माझ्यावर आली, मला म्हणे पोरग पाय आता लग्न करून देतो. तर मी म्हणले का आपला रॉनी आहे ना तुझा मॅनेजर, त्याच्या संग करावं काय म्हणलं गोष्ट. काही बोलते का ग इंदिरा? तू माझी बेस्ट फ्रेंड आहे पण असं काही नको बोलू ग. ती मुलगी लोफर आहे. ती मुलगी काही चांगली नाही. ती मुलगी माझ्या भाषाला कसं फसवलं होतं तिने आणि मी माझ्या त्या रोनी सोबत देऊ का तिची गोष्ट करून? नाही मी रोनीला माझा लहान भाऊ समजते आणि माझ्या लहान भावाला का मी अशी मुलगी पाहून देईन का? नाही गलत चुकीचं आहे इंदिरा, चुकीचं आहे तुझं. आवत फ्रेंड ते झाली चुकी तिच्यानं, तिने माफी तर मागितली ना. हा चुकी झाली म्हणे माईमध्ये, पण आता तेव्हापासून मोठी साजरी राहायची ती पोरगी. हा तशी बिलकुल वागत नाही, पूर्ण लक्ष तिच्या अभ्यासात. आता लहान वयामध्ये 16-17 वर्षामध्ये होऊन जाते तशी गलती झाली तिच्यानं. चुकी झाली तर मग काय आपण असं समजा का पोरगी खराब आहे म्हणून? कोणा नाही होते चुकी? त्या भाषानं नाही झाली का चुकी? तिनं फसवलं, त्या भाषा बी फसला ना. चुकी तर दोघीची आहे, दोघाची पण आहे, त्या भाषाची बी तिची बी. आता मग का तिला सजा द्यावं का? आता तिच्या चुकीची सजा द्यावं का? झाली चुकी, आता तर चांगली राहते. ते चांगली आहे ना, पोरगी चांगली आहे, 1 नंबर आहे. हा त्या रोनी सोबत चांगली जोडी बी जमन. रोनी बी शिकला, ते बी शिकली. ठीक आहे बघ. मग रोनीला माहिती पडलं म्हणजे तो मला शिवाय नाही घालणार का? तो इथून गेला ना, तो असं म्हणून गेला की मी येईल म्हणे मावशी, मी येईल म्हणे, मी कल्याणी सोबतच करेन म्हणे. मी त्याला तरी खूप समजावलं की ती मुलगी तुझ्यासाठी तुझ्या लायक नाहीये, तुझ्यासाठी चांगली नाहीये, पण तरी नाही म्हणे. तिने मला फसवलं, पण माझं खरं तिच्यावर प्रेम झालं होतं म्हणे. मी नक्की येईन म्हणे, मी असा म्हणे ना तो. मग मी इकडे तिचं लग्न रोनी सोबत जोडून देऊ आणि मग माझा भाषा नाही का मला शिवा घालणार रोनी सांगत कर म्हणतो. नाही ग रोनी, ऋतिकला माहित, माझ्या भाषा ऋतिकला माहित पडलं म्हणजे तो घाला नाही का मला शिवा? त्याला कायला माहित पडते? आता एवढे वर्ष झाले, त्याला भान आलं काय येवा म्हणून? आला नाही ना एवढ्या वर्षापासून. त्याला काय माहित होते? काय माहित नाही होतं? तू काय सांगशील? मी नाही जोडलं म्हणा, कोणी सांगणार नाही. तरी माहित होते ग इंदिरा, अशा गोष्टी माहित होते. तुला काय माहित? अशा गोष्टी हव्यासारख्या पसरतात. मग पाय ना जरासा, कर ना काहीतरी. तर त्याला माहित नाही झालं पाहिजे. रोनी संग देन जोडून, मस्त पोरगी चांगली आहे बरं म्हणतो मी. बरं ठीक आहे, मी करते काहीतरी. मी ऋतिकला फोन करून ऋतिकला सांग. ऋतिकचा रोज फोन येते माझ्याजवळ आणि मला विचारतो तो. तर मी त्याला सांगून देईन की ती त्या पोरीचं लग्न झालेलं म्हणून, नाही का? मग तो येणारच नाही, तू येऊ नको म्हणून आता मी असं म्हणून त्याला. हो तर चालते तसं म्हण. मग तो येणारच नाही इथं, नाही? हो ठीक आहे, मग मी बोलते त्याच्याशी तसं. आणि इकडे रोनी संगही बोल, त्यालाही सांग पोरगी लग्न कर का काही म्हणून. तो करतो म्हणते ना लग्न का नाही म्हणते? तर त्याच्याशी बोलले नाही अजून मी, काय म्हणतो काय नाही. त्याच्यासोबत बोलून पाय, बोलजो परत त्याच्यासोबत बोलजो, मग मला सांगतो तसं. हो चल ठीक आहे, सांगते मी. दोघांसोबतही बोलते आणि सांगते तुला मग तसं. राहून जा जवळ बापू, राहून जा. आजच्या दिवस राहून जा, उद्या सकाळी उठून चालले जा त्याला म्हणतो. राहून जा मामाजी, तुम्ही समजून घ्या. सकाळी उठून तर जेवायच्या छान, सकाळी उठून तर मला घरूनही कामाला जेवाच लाग. पण माझ्या आज इथून जाणं जरुरी आहे. तर उद्या ड्युटी आहे. आज मी ड्युटीची सुट्टी घेतलो, पण उद्या सुट्टी नाही घेणं होणार. तर म्हणून म्हणतो आज आता जाऊ द्या, येऊ त्या अजून कधी. आता हायच येणं. राहून जा ना जवाई बापू, आता मी स्वयंपाक करतो ना. आता करा ना मामीजी, तुम्ही करा स्वयंपाक ना जेवा. आम्ही जेवलो ना त्या पार्वतीबाईच्या घरी जेवलो. चांगला स्वयंपाक केलता त्याईनं, लय काय बनवलं होतं. आता हाऊसफुल झाला, पोट जागाच नाही पोटामध्ये. तर म्हणून आता तुम्ही करा स्वयंपाक आणि जेवा तुम्ही. आणि आमच्यासाठी काही त्रास घेऊ नका. आम्ही आता निघतो, चालतो. लय टाइम झाला, लेकरू सोबत आहे तर लवकर गेलो पाहिजे. राहायचे होतच नाही, ते थोडस त्या भाऊले भेटायचे होतं म्हणून आलो होतो. असं काय? बरं भेटले मग भाऊले? कसे वाटले? चांगले आहे? बरोबर आहे? हो मामीजी, चांगले आहे. माणूस सीधा आहे, चांगला आहे. पाहतो मी समोर गोष्ट करून, ते लोक काय म्हणतात तसं. हो पहा जवाई बापू, चांगला आहे पोरग. मी तर मनीषाला पहिलेच म्हटली होती का पोराची गॅरंटी मी देतो म्हणून. चांगलं पोरग आहे. हो आई, ये तुझे जवाई ना अजून त्यांना हे करत होते, म्हणजे दारू पेक्षा बियर चांगली लागते असं तसं काय बोलत होते त्रिशाचे बाबा त्याच्या सोबत तुम्ही. अरे मनीषा, मी पाहत होतो की खरंच पेते का नाही पेत म्हणून. अगर मी तसा म्हणलोस त्यानं म्हणलं हो
बियर चांगली लागते किंवा दारू चांगली लागते असं म्हटलं असतं, पण खरंच नाही पित असं वाटते. चांगला आहे पोरगा, नाही पित, दारू नाही, काही नाही, चांगला आहे. हो जवाई बापू, चांगलाच पोरगा आहे तो. पोरगा चांगला आहे, त्याची बहीण चांगली आहे. तो कोणा गावात कोणा झगडा नाही, भांडण नाही, आपल्या घरच्या घरी राहते. हो मलाही पटलो. चांगला पोरगा आहे, पटलं, मलाही पटलो. तो करतो मी गोष्ट करतो आता समोर तिकडे, आणि मग सांगतो मग मामीची तुमच्या जवळच सांगतो मग मी का पाहुणे आणायचे का नाही आणायचे. तर हो जवाई बापू, तुम्ही माझ्याजवळ सांगा, मी मग तिकडे तिच्या जवळ सांगून देईन. आणि मग जर येवाचे राहिलं ना तर मामीजी तुम्ही याच्या सोबत. हो येऊ ना मग, आम्ही सोबत येऊ मग पोरगी पाहाले. हो तेच म्हटलं. चला मग ठीक आहे, निघतो. काही वाईट नको वाटून घ्या. जरुरी काम आहे, जेवाच लागन, राहणं जमत नाही म्हणून निघून राहिलो, नाही तर राहिलो असतो. नाही जवाई बापू, वाईट कसं वाटन? वाईट वाटायचं कामच नाही काही वाईट वाटत गेलं. ठीक आहे मग. हो व्यवस्थित हळूहळू गाडी चालवा. हो त्रिशा चालतं राहायचं नानी जेवण. राहू द्या, राहतं का बाई? चाल बेटा चाल. पाय संदीप, अशी हाय जवाई, किती हुशार आहे. पण नाही कसे तुले फसवाले पाहत होते, तुझ्या तोंडातून म्हणजे खरं उगलवाले पाहत होते. खरं उगलावाले पाहत होते तर मी खरंच तर बोललो बाई. मी काय खोटं बोललो? नाही त्याला वाटलं ना का खोटं बोलत असन म्हणून. कसे म्हणे तुले जेवायच्या वेळेस, हा दारू चांगली लागते का बियर चांगली लागते म्हणे, हा दारूपेक्षा बियर चांगली लागते म्हणे. हा कसा? अगर तू पेत राहिला असता, तू दारू किंवा बियर पेला असता, तू हो म्हटलं असतं तर पकडल्या गेला असता तू. हो बाई बरोबर आहे, पण मी दारू पेलो नाही कधी, बियरही पेलो नाही कधी, तर मी काय म्हणू बाई? मला काय माहित दारू चांगली लागते काय चांगलं लागते. तर मी जे आहे ते बोललो, पण जवळ घेते वाटते नाही बाई. घेत असन पण जास्त नाही घेत. अगर जास्त घेतली असती तर मग पोट्टी मनीषा राहिली असती का त्याच्या घरी? कधी कधी अशा दोस्ता मित्रासंग घेत असन, पण तू नको सुरू करजो आता. कोण दुनिया घे दुनिया. हो तू नको कधी घेजो. समोर चालून अगर पाहुणे आणले बी त्या जवळनं, आणि तुले म्हटलं बी यवतमाळला आपण गेलो कधी, त्याच्या घरी गेलो कधी, आणि तुले म्हटलंही कधी चाल दुकानात नेलंही कधी, बार महिने जायचं नाही पिवायचं नाही, बिलकुल नाही. जसं आतापर्यंत राहिला तसंच समोरही राह. हो बाई मी आतापर्यंत नाही पेलो. एवढं वय झालं, 32 वर्षाचं झालं, आता काय पिन मी? मला वाटलं का आता फसते म्हटलं संदीप, आता बोलते म्हटलं काही ना काही गडबडल्यासारखा, पण तू नाही गडबडला तर चांगलं झालं तेवढ्यानं. पार्वती बाई खोटा माणूस गडबडते. मी खोटा बोललोच नाही तर मी कायले गडबडू? हो ठीक आहे. आता भेटतीन ते त्या पोरीच्या मायबापाले, पोरीले आता काय म्हणते तर बोलावते का नाही बोलावत तर पाहू. मग बोलावलं तर जा लागन. मग काऊन तू इच्छा नाही का मग करून चुपचापच राहिला? बोलावलं तर जाऊ नाही काय पोरगी पाहाले? हो करताना बोलत नाही काही, काऊन पोरगी पाहायला जायचं नाही काय? पाहू ना बाई, पाहू ना. बोलावतो दे त्याईले, पाहू ना मग. काय पाहू? आता मग पहिलेच काय म्हटलं? मग काय पाहू म्हणतो? पोरगी पाहायला जाऊ काय म्हणतो? जाऊ ना, पाहू काय पाहू? जाऊ ना बाई, जाऊ ना. चल मी असं करते, आता मी ऋतिकला फोन न लावता डायरेक्ट त्याच्या आईलाच फोन लावते, आणि त्याच्या आई जवळून विचारपूस करून घेते की ऋतिकच्या मनात काय आहे ते, की तो विसरला की नाही विसरला, की लक्षात आहे त्याच्या. अगोदर त्याच्या आईलाच विचारून घेते, मग त्याच्याशी बोलायला बरं होते. नाहीतर तो विसरला असेल कदाचित, तर मी कशाला त्याला आठवण देऊ? मग त्याची आई मला बोलेल, शिवाय घाला, तू कशाला आठवण देते म्हणून. तसंच करते, अगोदर त्याच्या आईलाच विचारपूस करते. हॅलो मी बोलते ग, ब्रेंडा बोलते मी. काय करत आहेस तू? झाले का काम वगैरे? हो झाले ना माझे काम झाले. तू बोल, तू गेले का तुझ्या हॉटेलला की घरीच आहे का? आज सुट्टी आहे का तुला? हॉलिडे आहे का तुझा? नाही ग, हॉलिडे नाही माझा, मी घरीच आहे. आणि एक विचारायचं होतं तुला, की आता ऋतिक काय म्हणतो, की त्या मुलीबद्दल काही आहे त्याच्या लक्षात की नाही, की विसरला का? विसरला असेल तर चांगलं. नाही काही गोष्ट तर नाही काढत तो, खूप दिवसापासून काही गोष्ट नाही काढली त्याने. तू आता फक्त कमाईवर ध्यान देत आहे, कमावतो आणि बस शिक्षण करतो, बस दुसरं काही त्याच्या लक्षात नाही का ग? पण तू का असे विचारत आहे? नाही सहजच, आता इथून माझ्या घरून जेव्हा गेला ना तो, तेव्हा असा म्हणून गेला की मावशी मी येईल म्हणे एक दिवस म्हणे, आणि त्याच मुलीशी लग्न करण म्हणे. तर मला ती गोष्ट आठवली, म्हणून म्हटलं की ऋतिक आता एवढे वर्ष झाले तर आता पण त्याच्या लक्षात आहे की आता विसरला तो असं. नाही तो विसरला, आता सगळं विसरला तो. एवढं खूप 6 महिने तो विसरला नव्हता, आता विसरला तो. आता माझा मुलगा आता विसरला, आता चांगलं झालं. आता मस्त एक चांगली मुलगी बघून त्याचे लग्न करून देणार आहे. हो का? चल ठीक आहे मग. हो ठीक आहे. आणि तुझं कसं चालत आहे आता? सगळं ठीक आहे का? हो माझं ठीक आहे. बरं ठीक आहे मग.
चला ठीक आहे, इकडून क्लिअर झालं. आता काही टेन्शन नाही. आता मला रोनीसोबत बोलायला काही हरकत नाही. आता मी रोनीसोबत बोलून घेणार.